नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सौर पंप योजना संदर्भातील 11 जुलै 2026 पर्यंतचे सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता समोर आलेली आहे, म्हणजेच की नवीन सौर पंपाच्या ऑर्डर्स असतील, बसवण्याची जी प्रगती असेल, सबसिडी असेल आणि पुढील लक्ष्याबाबत महत्त्वाची माहिती जाहीर झालेली आहे. ओके, आता एक एक अपडेट आपण सविस्तर बघून घेऊयात. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे या योजनेविषयी ती म्हणजे की मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच की MSEDCL ने विविध कंपन्यांना आता मोठ्या प्रमाणात सौर पंप बसवण्याचे ऑर्डर्ससुद्धा दिलेले आहेत. म्हणजेच की काम आता जोराने चालू आहे आणि या सर्व कंपन्यांना 60 दिवसांच्या आत कामे पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. ओके, आणि आता कोणत्या कंपनीला किती ऑर्डर दिलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया तिथे. ओके, आता सर्वात जो मोठा ऑर्डर आहे तो मिळाला आहे शक्ती पंप्स कंपनीला. ओके, आता 354 कोटींचा हा जो आहे तो ऑर्डर आहे, ते तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके, आणि 15,000 ही कंपनी जी आहे ती सौर पंप बसविणार आहे. आणि यानंतर जर बघायचं झालं तर आहे ओसवाल पंप्स. ओके, आणि या कंपनीला 236 कोटींचा ऑर्डर आणि 10,000 पंप बसविणार हे आहेत ही कंपनी ओसवाल पंप्स. ओके, आणि त्यानंतर GK एनर्जी कंपनीला 236 कोटींचा ऑर्डर मिळालेला आहे आणि 10,000 पंप बसविण्याचं यांचं टार्गेट आहे. तसेच क्रॉम्प्टन ग्रीव्ज या कंपनीला 65 कोटींचा ऑर्डर मिळालेला आहे आणि 3,000 पंप बसवण्याचं यांचं टार्गेट आहे. तसेच शेवटला आहे RAMC. ओके, RAMC स्विच गिअर्स या कंपनीलाही 24 कोटींचा ऑर्डर मिळालेला आहे. ओके, आणि त्यांना देण्यात आलेला आहे हा 24 कोटींचा ऑर्डर. ओके, अशा या सर्व कंपन्याच आहेत. ओके, आणि यांना सौर पंप बसवण्याचे ऑर्डर मिळालेले आहेत. ओके, आता कोणत्या कोणत्या क्षमतेचे जे पंप आहेत ते बसवण्यात येणार आहेत. ओके, ते आपण बघून घेऊयात. आता या ऑर्डरमध्ये खालील क्षमतेचे जे पंप आहेत ते बसवण्यात येणार आहे, म्हणजेच की ऑफ ग्रीड DC सौर कृषी पंप बसवले जाणार आहेत. या अंतर्गत 3 HP, 5 HP, 7.5 HP हे पंप वीज जोडणीशिवाय सौर ऊर्जेवर चालणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा जो वीज खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात सुद्धा कमी होणार आहे. ओके, तसेच आता दुसऱ्या अपडेटमध्ये बघता येईल की सौर पंप बसवण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने आता एक मोठा विक्रमसुद्धा केलेला आहे. राज्यात आत्तापर्यंत जवळपास 7 लाख सौर कृषी पंप बसवण्यात आलेले असून आणि या कामगिरीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर पोहोचलेला आहे. आणि ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची तसेच शेतकरी मंडळींसाठी आनंदाची बाब आहे. ओके, तसेच आता PM कुसुम योजना अंतर्गत महाराष्ट्रात 2,500 म्हणजेच की 2500 मेगावॉट क्षमतेची सौर उद्याने विकसित करण्यात आलेली आहेत. आणि या सौर प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात स्वच्छ वीज निर्मिती होत असून त्याचा फायदा जो आहे तो शेती क्षेत्रालाही निश्चितच होणार आहे. तसेच राज्य सरकारचे महत्त्वाचे जे उद्दिष्ट आहे ते आहे की 2026-27 आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत 16,520 मेगावॉट क्षमतेचे विविध सौर प्रकल्प सुरू करण्यात यावेत. यामुळे भविष्यात वीज निर्मितीमध्ये मोठी वाढसुद्धा होणार आहे. तसेच आता 2026 ते 2030 या कालावधीत AIIB एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या आर्थिक सहाय्याने राज्यात एकूण 5 लाख अतिरिक्त सौर कृषी पंप बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. ओके, आणि यामुळे पुढील काही वर्षात लाखो नवीन शेतकऱ्यांना या योजनेचा निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर लाभ मिळू शकतो, खूप जास्त शेतकऱ्यांना. ओके, तसेच आता सबसिडीबद्दल सांगायचं झालं तर ही एक नवीन अपडेट आहे, म्हणजेच की या योजनेअंतर्गत सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. ओके, सामान्य शेतकऱ्यांना 60% सबसिडी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आदिवासी शेतकऱ्यांना तब्बल 90% सबसिडी ओके याद्वारे दिली जाते. म्हणून पात्र शेतकऱ्यांना अत्यल्प खर्चात सौर कृषी पंपसुद्धा मिळू शकणार आहे. ओके, तसेच आता नंतरची एक अपडेट आहे ती म्हणजेच की ॲग्रीव्हॉल्टिक्स. ओके, आता PM कुसुम 2.0 अंतर्गत 10 गीगावॅट क्षमतेचा ॲग्रीव्हॉल्टिक्स प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेला आहे. ओके, आणि या तंत्रज्ञानामुळे शेतकरी एकाच जमिनीवर शेतीही करू शकतील आणि सौर ऊर्जेतून वीज निर्मितीही करू शकतील. यामुळे शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्नाचा मार्गही आता खुला होणार आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, आजच्या अपडेट्समध्ये आपण पाहिले की सौर पंपासाठी हजारो नवीन ऑर्डर्स देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात 7 लाख सौर पंपाचा टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि पुढील काही वर्षात आणखी 5 लाख पंप बसवण्याचे उद्दिष्ट
ठेवण्यात आलेले आहेत. सामान्य शेतकऱ्यांना 60% तर SC/ST शेतकऱ्यांना 90% सबसिडी मिळत आहे. तसेच भविष्यात शेतीसोबत सौर ऊर्जेतून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा जो मार्ग आहे तोही खुला झालेला आहे. आणि ही होती 11 जुलै 2026 पर्यंतची सौर पंप योजनेची सर्व महत्त्वाची अपडेट्स. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या शासकीय योजना व शेतकरी अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.